पंच पंच दैवेश पंच पाठव. पवन पंचासाठी कोणाला तरी पाठव जा. कोणीतरी पंचासाठी जायचं आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जे आलेवाडी क्रिकेट क्लबचे जे खेळाडू आहेत जतीन ठाकूर ह्याने पंचाची भूमिका पार पाडायची आहे आणि पवन अंबिरे किंवा भावेश अंबिरे ह्या दोघांपैकी कोणीतरी पंचाची भूमिका पार पाडायची आहे. आम्ही सकाळपासून म्हटलं होतं की हे जे सामने आहेत ह्याचं आयोजन नियोजन सर्व काही आलेवाडी क्रिकेट क्लब करतं आणि ह्या आलेवाडी क्रिकेट क्लब मधलेच कोणीतरी पंच ही पंचाची भूमिका पार पाडत असतात. ह्या सामन्यासाठी सुद्धा जतीन ठाकूर आणि पवन हंबिरे ह्याने पंचाची भूमिका पार पाडायची आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे पवन हंबिरे. थोड्या वेळाने येऊन मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचं आहे. जर भावेश आपण येत असेल तर आपण या. पवन तू बाहेर यायचं आहे आणि तू मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. ही मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी आमंत्रण करेल. प्रतीकजी पागदरे आपण मानव यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. प्रतीक पागदरे आपल्या हस्ते पवन यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे आणि त्यांचा सन्मान करायचा आहे. दरम्यान पंचाने मैदानाचा ताबा घेतलेला आहे. त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. म्हटल्याप्रमाणे जो जितेगा वही सिकंदर, जो जिंकणार तो पुढच्या फेरीमध्ये जाईल. अदरवाईज हरलेल्या संघाला 26 जानेवारीसाठी स्वतःचा संघ बांधून ठेवावा लागेल ह्याची कृपया नोंद घ्यायची आहे. दरम्यान संघाच्या वतीनं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो कुशल. 9 एंडकडनं मारा करेल तो कुशल भागेश यांना. भागेश उंचावर तोलावलेला फटका आभाई गाठलेला आहे. बघूया जेल होतोय की नाही. मात्र जेल इथे सोडलेला आहे. कुठेतरी म्हटलं जातंय टेक द कॅचेस विन द मॅचेस, परंतु असं काही पाहायला मिळत नाही आणि आता मधुर आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक मित्र सर्वांचंच कौतुक आहे. आलेवाडी प्रीमियर लीग 2026 सीझन 6 थरार जे पराभूत संघ आहेत त्या दरम्यान होणारी लढत जी मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. पल्लव रेसिडेन्सी संघाकडनं अगदी भागेश आणि तदनंतर अतिश अशी सलामीची जोडी दोन्ही लेफ्ट हँडर बॅटर जे मैदानाच्या दिशेनेतून आहेत. तर कुशल याला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर ऑन दी अप खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे. जैसी गेंद वैसी नसीहत. आखूड टप्प्याच्या लेंथला तारा नाहीये ज्यामध्ये गती नव्हती. बाउन्स देखील तितका अधिक नव्हता आणि विशेष करून म्हणावं लागेल की हा स्ट्रोक देखील तितकाच दर्जेदार. मिड विकेटला क्लिअर करणारा हा महत्वाचा मोठा प्रहार षटकार. धावगतीची जाऊन पोहोचल एकंदरीत 8 रन्स ऑन अ काट. चांगलं कनेक्शन जुळलं यावेळेस बागेच्या बॅटमधनं. ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न. घरंगळ चेंडू अगदी मिड विकेटला निघून जाईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल डबल करिता कॉल जरूर होता, परंतु यू वेट म्हणून म्हटलं गेलं. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावफलक जे एकंदरीत जाऊन पोहोचेल 9 अंकांवर. पहा लीग फॉर्मॅटमध्ये एक सूत्र फार महत्त्वाचं आहे आणि तो आहे विजयी संघ. प्रत्येक मॅच जर तुम्ही विजयी होत जाताल पुढची अगदी आव्हानं आहेत ना ती आसान होत राहतात आणि जेव्हा तुम्ही पराभूत होतील ना तेव्हा काहीतरी आव्हान जे आहे ते थोडंसं अवघड होत जाईल. सरबाटचा उपयोग केला जाईल परंतु मिड ऑन मध्ये पकडले जातील. सॉफ्ट डिसमिसल. स्ट्राईक जशी रोटेट झाली तिथून अतिशला परतावं लागेल. विकेट मिळाली. गुड कॉट विकेट.
रुपेश गावड नव्याने बॅटर आता मैदानाच्या दिशेने इथून मार्गस्थ होईल. पुन्हा एकदा सूचना येत आहे की ज्या लेडीजच्या मॅच आहेत त्या 4च्या दरम्यान होणार आहेत. आपापली नोंदणी उन्नती यांच्याकडे करून घ्यायची आहे. अशी तर नावं आलेली आहेत परंतु आपली उपस्थिती नोंदवायची आहे. उन्नती पागदरे तिथे नोंदणी करत आहे. कृपया लेडीजने आपली नोंदणी उन्नती यांच्याकडे करायची आहे. धन्यवाद. 9 रन्स ऑन अ कार्ड, 9 या अंकांवर धावफलक. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील जो इथून पाहायला मिळेल. 9 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. कुशल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सुसज्जित होईल. पॉवरप्लेचं बंधन, पॉवरप्लेच्या बंधनामध्ये आतापर्यंत फलंदाजी तर छान झाले. बॅटची एज थर्डमॅनला बीट करेल. हुलकावणी देत घरंगळ चेंडू लॉंग स्टॉप रिझन सीमारेषा पार. नशीब पूर्ण चौकार. 4 धाबा. चेंडूंचा खेळ म्हणजे तिथून पहिलं षटक झाले समाप्त आणि धावगती एकंदरीत जाऊन पोहोचेल 13 रन्स 13 या अंकांवर. हे धावफलक बेस लाईव्ह नेटवर्कवर जे श्रोतेगण आम्हाला लाईव्ह पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत आहे आफ्टरनून सेशनमध्ये. मैदानाच्या सभोवताली अगदी आलेवाडीकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने आज दाखल झाले. त्या सर्वांचं देखील स्वागत आहे आणि महिला भगिनी त्या देखील उपस्थित झाल्यात त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. 13 या अंकांवर धावगती. पहिलं षटक झाले समाप्त आणि ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती ती सुरुवात मिळाली आणि ज्यामध्ये महत्त्वाचं योगदान बागेचं. डेफिनेटली एक विकेट मिळाले परंतु धावसंख्या देखील तितकीच अधिक आहे 13 या अंकांवर. नक्कीच इथे एक सूचना येते की तुझं नाव मला द्या. दैवेश तुझं नाव मला द्या. हा जो बॉक्स आहे त्याचे नियम यावर्षी चेंज झालेले आहेत. तर मी तुम्हाला काही नियम सांगतो. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये उंच असा तोलावलेला फटका सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक मिनिट फिरवा ना. या 6 धावा येत आहेत आणि या 6च्या मदतीने एकंदरीत धावगतीची जाऊन पोहोचेल 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर ज्या अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीने गोलंदाजीची विशेष करून इथून पाहायला मिळत नाहीये परंतु बॅटिंग अतिशय दर्जेदार आहे. चला जे चेंडू जात आहेत ना मैदानाच्या बाहेर ते कृपया थोडंसं अगदी सहकार्य करा. व्हॉलेंटियर्स चेंडू कशा पद्धतीने आतमध्ये येतील याकरिता प्रयत्न करा. 19 या अंकांवर धावफलक. सपाटचा उपयोग केला जाईल. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक स्थित आहेत. चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे आणि या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने 20 या अंकांवर हे धावफलक जाऊन पोहोचतंय. 1 मे दिन विशेष आलेवाडी प्रीमियर लीग 2026 संपूर्णपणे जे आयोजक करते श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडीकर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीच्या आजच्या दिवसाची ही सुरुवात. 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव गावाच्या हिताकरिता. सरवाटचा उपयोग केला जाईल. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जुळलंय. गेलाय चेंडू हवाई सफरवर. विदाउट तिकीट यात्रा सफलतेचा प्रवास. षटकार चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव. जेव्हा क्रिकेटमध्ये साथ आणि प्रतिसाद या दोन्ही गोष्टी एकत्रित होतात ना तेव्हा एक चांगली धावसंख्या जी निश्चित स्वरूपाने तुम्हाला पाहायला मिळेल ज्याला आपण म्हणतो ना सांघिक एफर्ट्स आणि सांघिक वर्क. एक सिंगलच्या मदतीने धावगती 27 या अंकांवर हे स्कोर कार्ड. खिचून मारायचं होतं की जरा प्ले. इथून टप्पा पडल्यानंतर चेंडू अगदी निघून येईल त्यांच्या मागे. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथून झालाय अद्यावत. 27 प्रथमतः फलंदाजी करतो इथून
पल्लव रेसिडेन्सी हा संघ जो मैदानाच्या दिशेने, मागील मॅच कुठेतरी पल्लव रेसिडेन्सी संघाने क्लोजली हारली होती आणि ज्याचा उल्लेख मी पुन्हा एकदा करेन की कुठेतरी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं झालेल्या गफलती, म्हणून मी म्हणतोय ना की जिथे तुम्ही लीग फॉर्मॅट खेळताना प्रत्येक चूक ही घोडचूक संबोधली जाईल, कारण की विनिंग अगदी कॉम्बिनेशनने जर तुम्ही वाटचाल करताय तर पुढचा प्रवास सोपा असणार आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून आतापर्यंत बॅटिंग जरूर झाले 27 या अंकांवर. नेक्स्ट मॅचमध्ये ईशान टायगर्स आणि सबका मालिक एक हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळणार आहेत. आफ्टरनून सेशन समित या गोलंदाजाला पण पाहत आहे. बॅटची एज लागले, यस त्यांच्या मागे वर्क पाहायला मिळतंय. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेलला कन्वर्ट खोले जाईल, विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. रुपेशचा खेळ झालाय समाप्त. चला, ईशान टायगर्सचे जे खेळाडू आहेत आपण या कर्णधार आपल्याला पुकारत आहेत. सर्वांनी एकत्रित व्हायचं आहे आणि लवकरात लवकर या. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज खेचून मारण्याची मानसिकता, परंतु तितकंसं टायमिंग जुळू शकलं नाही. स्कोअर लाईकवरनं झेल देखील ड्रॉप झालाय. एक सिंगल धाव मिळणार आहे. आता हे काम बरोबर केले अगदी फलंदाज अमोलने की भागेशला स्ट्राईकला आणायचं, इथून भागेशलाच बाकीचं जे काम आहे ते व्यवस्थित पद्धतीने हँडल करायचं आहे, कारण की धावसंख्या एक चांगल्या मजबूत स्थितीमध्ये द्यायची असेल तर इथून भागेशचं चालणं आपल्या संघाकरिता हे तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर 3 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि धावगती 28 या अंकांवर. पुन्हा एकदा समीर गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला वळवलं गेलं स्कोअर लेगच्या क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूची उचलून हाताळणी केली जाईल, सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने, या दुहेरीच्या साह्याने 30 या अंकांवर हे धावफलक जे इथून पाहायला मिळतंय. आजच्या दिवसामध्ये बहुतांश गोष्टी पाहण्यासारख्या आहेत की थोड्याशा धावा डिपेंड देखील झाल्यात, परंतु बहुतांश धावा चेस देखील झाल्यात. आता चांगलं कनेक्शन आहे, स्कोअर लेग क्षेत्रामध्ये धाडलं जाईल. बॅक ऑफ द लेंथ हाताळली होती, बॅकफुटला जाऊन जागा बनवली आणि स्कोअर लेग क्षेत्रामध्ये भागेशच्या बॅटमधनं हा षटकार 6. सहा धाबा येतात आणि या 6च्या मदतीने धावगतीची एकंदरीत जाऊन पोहोचेल 36 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू जो या षटकातील असेल शिल्लक 36 धाबा ज्या आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन जुळलं आणि या भागेशने आतापर्यंत चांगला खेळ केलाय. 3 षटकार आलेत आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं. बॅटची एज महत्वपूर्ण धक्का आहे. या शेवटच्या अंतिम चेंडूवर कुठेतरी स्टेबिलिटी हवी होती, ती स्थिरता हवी होती आणि कुठेतरी कॉन्सन्ट्रेट झालेला मूल्यवान विकेट. फलंदाज होईल बाद, गॉन. श्रेयाला 36 या अंकांवर धावफलक. हलकेसे लेट झाले आणि कुठेतरी चेंडू टप्पा पडल्यानंतर हळुवारपणे थोडासा जोरकस आला आणि बॅटची बाहेरची कडा लागले आणि यस्त्यांच्या मागे अतिशय सुरेख पद्धतीचा झेल जो कन्वर्ट झाला. कारण की या सिच्युएशनमध्ये भागेचं थांबणं फार महत्त्वाचं होतं. ज्या गोष्टीला मी उल्लेख केला ना की एखादी वस्तू जर जेव्हा आपण तयार करतो आणि जेव्हापर्यंत त्याला आकार आपण देत नाही किंवा रंगरंगोटी करत नाही, त्या सर्व काही गोष्टी मात्र थोड्याशा विपरीत घडत असताना पाहायला मिळतात आणि तीच गोष्ट घडली. कुठेतरी अगदी बाद व्हावं लागलं भागेशला. शेवटचं अंतिम षटक जे हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर सिद्धेश, तर नव्याने बॅटर हार्दिक.
खेचून मारण्याचा मानस, सरळ चेंडू त्यांच्या मागे निघून येईल. निर्धाव चेंडूची सांगता पहा. प्रत्येक डॉट बॉल आहे ना या मॅच पासून थोडासा तुम्हाला मागे घेऊन जाईल, कारण की डू अँड डाय सिच्युएशन, करो या मरो. कारण की ही मॅच त्याच पद्धतीने आहे. इथे मॅच जिंकली तर तुम्ही जिवंत राहाल, मॅच पराभूत झाले तर टाटा आणि बाय बाय. ऑन साईडला खेळलाय फटका, पुन्हा एकदा फसेल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. विकेटचं झालेलं पतन, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. धक्के पे धक्का, आणि आणखी एक धक्का बसत असताना फलंदाजाला इथून बाद व्हावं लागेल. विकेट मिळते. अमोलला देखील परतावं लागतंय. पण जे खेळाडू आतापर्यंत बाद झालेत ना, त्यामध्ये एक गोष्ट आहे की कुठेतरी अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न हा जास्तीत जास्त झाला. क्रिकेटच्या पटलावर नेहमीच आपण म्हणतो की जिथे वारा आहे ना त्या दिशेने मारणं हे तितकंच गरजेचं आहे. परंतु इथून आता कुठेतरी आपण म्हणू शकाल की हा फटका फसला आणि विकेट मिळत असताना 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावगती आतापर्यंत 36 या अंकांवर थांबली गेले. नेक्स्ट मॅच मध्ये ईशान टायगर्स आणि सबका मालिक केक हे दोन्ही संघ आमने सामने पाहायला मिळतील. दोन्ही संघाने देखील रेडी राहायचं आहे टॉस करण्याकरिता. नव्याने बॅटर आता इथून रुशाल या बॅटरला आपण पाहत आहे. त्रुती कव्हर्स खेळला गेला. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 37-37 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहेत. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. फ्रंट फुटवरून खेळण्याची मानसिकता. टॉपेज उडाला गेलंय. यष्टीरक्षक स्वतः या झेल खाली आणि विकेट मिळवली जाईल. आणखी एक धक्का बसेल. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. बाद व्हावं लागेल. जिथे आकार देण्याची आवश्यकता होती तिथे कुठेतरी आकार बिघडला जातोय आणि विकेटवर विकेट इथून जात असताना आतापर्यंत धावगती 37-37 या अंकांवर. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. फ्रंट फुटवर ऑन साईडला बळवलं गेलंय. एक सिंगल धाव जे अधोरेखित झाले. डबल करिता कॉल तो दिला गेलाय आणि जोपर्यंत चेंडूला उचलफेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. हॅलो, महिलांच्या ज्या मॅचेस होणार आहेत त्या आपण बाजूच्या ग्राउंडवर करणार आहेत. तर तिकडे देवेशला मदत करण्यासाठी जे पण आपले कमिटी मेंबर असतील, ज्यांच्या मॅच नाही आहेत त्यांनी देवेशला, कल्पेशला मदत करायची. तिकडे लगेच 4 वाजता महिलांच्या मॅच होणार आहे. 2 टीमच असणार आहेत. 2 टीममध्ये हे मॅच होणार आहेत. ह्याची सर्व नोंद घ्यायची आहे. 30 लोकांची जी कमिटी आहे त्याच्यामध्ये ज्यांच्या मॅच नाही आहे त्यांनी त्वरित कल्पेश पागदरे, देवेश पागदरे, मानव ठाकूर आणि मोहित हंबिरे ह्यांना मदत करायची आहे. ज्याची मॅच नाही आहे त्याची, मी परत सांगतो एकदा, ज्यांची मॅच नाही आहे त्यांना सहकार्य करायचे. लहान मुलांनी सुद्धा त्यांना सहकार्य करायचे.
तरी ही विकेट महत्त्वाची होती, कारण की सिद्धेशचं थांबणं खेळपट्टीवर आहे तितकाच महत्त्वाचं आणि गरजेचं होतं, कारण की 40 धावसंख्येचा पाठलाग होतोय. 20 चेंडून गणिक अगदी या 40 धावा ज्या तुम्हाला परावर्तित कराव्या लागतील. आता नव्याने बॅटर योगेश या फलंदाजाला पण पाहत आहे. भागेशने अतिशय चांगलं वर्क केलंय विथ द बॅटने, तर परफॉर्मन्स अतिशय सुरेख राहिला. वैयक्तिक 24 धाव्यांचं योगदान. बॅकअप दिले, पुन्हा एकदा हाताळले जाते आणि ऑन साईडला परावर्तित करण्याचा मानस. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे, इथून निर्धाव चेंडूची सांगताची इथून पाहायला मिळते. आजच्या दिवसाची सुरुवात ही तितकीच खासमखास. सालेवाडी प्रीमियर लीगचा हा थरार जो विशेष करून आपल्याला पाहायला मिळतोय. कोकण किनारपट्टीला लागून वसलेलं एक सुंदर असं गाव आणि आलेवाडी प्रीमियर लीग संपूर्ण श्री चिंचोबा क्रिकेट क्लब आलेवाडी कळ. फक्त आणि फक्त स्टिअर केलंय पॉईंटच्या दिशेने, लॉफ्ट केलेला हा चेंडू आपण पाहत आहे. बाकडा पॉईंटमध्ये चेंडूचा पाठलाग जोपर्यंत केला जाईल सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाईल. या 2 धाबा मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या साह्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 2 या अंकाने. पहिल्या चेंडूवर जेव्हा विकेट जाते ना तेव्हा कुठेतरी अगदी जी सुरुवात आहे ती थोडीशी घरंगळतच झाली आणि म्हणूनच या सुरुवातीला आता कुठेतरी थोडंसं पिकअप पकडावं लागेल आणि त्या पद्धतीचा खेळ तो इथून तुम्हाला करावा लागणार आहे. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निघून येईल. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल. शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल 40 धावसंख्येचा पाठलाग होतोय. गोलंदाजी पुन्हा एकदा भागेशीतून सुसज्जित होईल. बाकअप दिले, खांद्याचा जोर यावेळेस वापरला गेला आणि सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे. पहिलं षटक झालंय समाप्त आणि फक्त 2 धाबा या षटकाकडे. चांगली गोलंदाजी आणि एक महत्वाची विकेट ती देखील मिळवली भागेशने. पहिलं षटक झाले समाप्त. 2 अंकांवर धावफलक पाठलाग करतोय अगदी या धावसंख्येचा. पल्लव रेसिडेन्सी संघच अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ पहिल्या इनिंगमध्ये आणि त्यानंतर ध्रुवांग फायटर्स थोडासा स्ट्रगलमध्ये जरूर आहे. घेऊया एक ब्रेक नंतर दुसऱ्या षटकाच्या दिशेने धावसंख्या आहे 2 अंकांवर. षटक हाताळण्याकरिता इथून गोलंदाजी मार्कवर रुपेश गावड या गोलंदाजाला आपण पाहत आहे. बॅट चेंज लागली जाईल आता. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. नो चान्स फॉर द फिल्डर. नशीब पूर्ण, मिळतील या 4 धावा. चौकार. लॉंग स्टॉप रिझनला एक चौकार आला होता परंतु यावेळेस शार्पली हा झेल टिपला गेलाय. गुड कॉट. थर्ड मॅनच्या दिशेने पकडले जातील फलंदाज. विकेट मिळाली. गॉन.
ची विकेट कुशलला बाद व्हावं लागतंय आता. आशिष आहे नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेनेतून मार्गस्थ झालाय. चांगली गोलंदाजी रुपेश गावडकडून इथून पाहायला मिळते. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस. सरळ चेंडू यस त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता जे इथून पाहायला मिळते. डॉट बॉल. चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी होत असताना आणि गती चांगली आहे. ते व्हॅरिएशन होते गतीमध्ये आणि म्हणूनच इथून फलंदाजाला आतापर्यंत द्विधा मनस्थितीमध्ये टाकले. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे 7 या अंकांवर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील तो असेल शिल्लक. बाकअप दिले दाताळण्याचा मानस. फटका जास्त हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने उंच झेप तर घेतली त्या दिशेने परंतु झेलला कन्वर्ट करू शकले नाहीत. एफर्ट्स तर परिपूर्ण आहेत. या 2 धावा येणार आहेत. दुहेरीच्या साहाय्याने षटकाची होईल समाप्ती आणि धावगती एकंदरीत जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. पाठलाग होतोय 40 धावसंख्येचा म्हणजे उर्वरित चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल तुमच्याकडे 10 आणि 10 चेंडूंमध्ये जे लक्ष इथून असणार आहे 31 धावसंख्येचं. 10 बॉल्स रिमेनिंग 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. माझी सुरुवात विशेष करून झाली ना ती थोडीशी खराबच झाली कारण की पहिल्या चेंडूवरती विकेट गेली. विकेट गेल्यानंतर कुठेतरी डॉट बॉलचं प्रमाण ते अधिक आपल्याला पाहायला मिळालं. जवळजवळ या 10 चेंडूगणिक आपण म्हणू शकाल की 6 चेंडू जे निर्धाव स्वरूपाने हाताळलेत म्हणजे 4 चेंडूगणिक फक्त आणि फक्त धावा आल्यात. बाकीच्या 6 चेंडूगणिक डॉट बॉलचं प्रमाण विकेटचं कॉलम ते देखील अधिक आणि दोन्ही सलामीवीर तितकेच महत्त्वाचे होते. जर या मॅचला कुठेतरी थोडंसं बॅलन्सिंग करायचं होतं तर सिद्धेश किंवा कुशलचं चालणं ते महत्त्वाची भूमिका होती. आता संपूर्णपणे जबाबदारी योगेश आणि आशिषवर आहे. परंतु ज्या गोष्टीची उल्लेख मी केली की ते डॉट बॉलचं प्रमाण अधिक आहे आणि कुठेतरी आता ही चिंता वाढली जाते या मॅचमध्ये. 9 चेंडूंचा खेळ जो इथून आता शिल्लक 31ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. टॉप एज लिडिंग एज आहे. येस त्यांच्या मागे अगदी भागेश तो चुकी करणार नाहीये. योग्य त्या पद्धतीचा विकेट यावेळेस मिळवला जाईल. डॉट बॉल जे वाढले होते ना त्या डॉट बॉलच्या प्रेशरमध्येच ही विकेट गेले. फलंदाज बाद होईल. आणखी एक धक्का गॉन. नव्याने बॅटर जो मैदानाच्या दिशेने. धावसंख्या जाग्यावर स्थिर आहे 9 या अंकांवर. चांगली गोलंदाजी इथून अमोलकडनं देखील पाहायला मिळते या षटकागणिक. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस. फटका तर छान पद्धतीने आहे परंतु वाईडिश मिड विकेटला क्षेत्ररक्षक स्थित आहे आणि जोपर्यंत चेंडूला उचलून पेकी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 10 रन्स ऑन अ कार्ड. 10 या अंकांवर हे धाव फलक जे अधोरेखित आहे. मान्यवरांची मांदेआळी ती देखील आपण पाहिली सकाळच्या सत्रापासून सुरू आहे. अगदी या स्पर्धेकरिता चांगलं योगदान मान्यवरांच्या माध्यमानं देखील लाभलं गेलं. स्पर्धा सक्सेसफुल तेव्हाच होईल जेव्हा तेव्हा पाठपुरावा मिळेल. पाहण्याकरिता गोष्टी सोप्यात करून दाखवणं तितकंच कठीण आहे आणि आज खऱ्या अर्थाने आलेवाडी प्रीमियर लीग या सीझन 6 मध्ये हे पदार्पण जे विशेष करून पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या जाग्यावर 11 या अंकांवर आपण पाहत आहे. कनेक्शन आता चांगलं आहे आणि स्कोरलेग क्षेत्रामध्ये एका टप्प्याने चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. थोडं इथून खेळ शिल्लक असेल तुमच्याकडे 6 आणि 6 चेंडूंमध्ये आता 25 धावेंची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज सुसज्जित होईल. अक्रॉस बॅटने खेळण्याचा मानस जिथून सरळ चेंडू अगदी निघून जाईल. वाईडिश कॉर्नर सीमारेषा लगत क्षेत्ररक्षक येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाते सिंगलला डबल धाबेमध्ये परावर्तित केलं जाते.
या 2 धावा मिळणार आहेत. दुहेरीच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आहे आणि 23 धावसंख्येची गरज आहे. मोठे स्ट्रोक हवेत. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये अधिकच उंच गेलाय आणि क्षेत्ररक्षक त्या दिशेने मिस्टेक घटित करतायत. फक्त आणि फक्त एक सिंगल स्ट्राईक रोटेशनचं काम जे इथून केलं जाईल. 22 धावेंची गरज आहे. फार मोठ्या पद्धतीने इथून म्हणजे याचा जो धावेंचा फरक जो विशेष करून वाढला गेला आणि या मॅचमध्ये आता जास्त काही शिल्लक राहिलं नाही आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. ॲक्रॉस द बॅटने खेळण्याचा मानस. गरंगळ चेंडू अगदी निघून जाईल. जिथून अगदी सिद्धेश आणि कुशलची विकेट गेली ना तिथूनच कुठेतरी खांदे झुकले गेले ध्रुवांग फायटर्स या संघाचे आणि म्हणूनच या मॅचमध्ये अगदी परिपूर्ण हावी झालाय पल्लव रेसिडेन्सी हा संघ. आता चांगलं कनेक्शन आहे परंतु फार उशिराने हे कनेक्शन जुळलं. या अगोदरच ते प्रयत्न तुम्हाला करायचे होते आणि त्या प्रयत्नांमध्ये थोडंसं साफल्य जरूर आहे ज्याने धावेंचं अगदी जे प्रमाण आहे ना आणि जे अंतर आहे विजय आणि पराभवचं ते कमी केलं जाईल. या 6च्या मदतीने धावगती 24. शेवटचा अंतिम चेंडू इथून शिल्लक असेल. 16 धावेंचा फरक राहिला. असं वाटलं की धावा कुठेतरी कमी बनल्यात परंतु या काफी होत्या. मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुक्या भागेश आणि त्याच्या संपूर्ण संघाने ज्या मात्र भरून काढल्या. हेच क्रिकेटचं भागीत आहे. जे झालंय गेले ना ते विसरावं लागतं आणि नव्याने सुरुवात ही तुम्हाला करावी लागते क्रिकेटच्या पटलावर. हार्ड लक अँड टफ लक टीम ध्रुवांक फायटर्स संघ. खूप छान पद्धतीने तुम्ही देखील खेळलात परंतु काही चुक्या मिस्टेक घटित झाल्या. त्यावर तुम्ही विचार विनिमय करा आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असेल. जरा शेक हँड करायला विसरू नका. हस्तांदोलन करा आणि तदनंतर आपण नव्याने मॅचला सुरुवात करणार आहोत जिथे हिशान टायगर्स आणि सबका मालिक एक 2 संघादरम्यान टॉस तो झालेला आहे आणि मॅचला देखील होईल सुरुवात. मागील मॅचमध्ये ज्याने 24 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या आणि महत्त्वाचा खेळाडू आहे आपल्या या संघाकरिता. सो खेळाडू आहे भागेश. मॅन ऑफ द मॅचचा हकदार जो विशेष करून पाहायला मिळतो आणि ऑरेंज कॅप. ऑरेंज कॅप ती देखील